ज्या वेगाने पुढे चाललेला आहे त्या वेगाने हा सुख आणि समृद्धीमय हो अशी आज मी गुरु ग्रंथ साहेबांच्या चरणी माथा टेकवताना प्रार्थना केली। मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासाची गरज लक्षात घेऊन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 17 सप्टेंबर 1994 रोजी महाराष्ट्र शासनाने केली। प्रस्तुत विद्यापीठ मराठवाडा प्रदेशाच्या दक्षिण भागातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना शैक्षणिक सुविधा पुरवतो। सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ नेहमीच अग्रगण्य राहिलेले आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने यशस्वी वाटचाल करत असताना अनेक नवे संशोधन व उपक्रम राबवले आहेत। नाविन्य आणि विस्तार कार्यक्रमासाठी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवली आहे। नॅकने विद्यापीठाला B++ दर्जा आणि 2.96 CGPA मान्यता दिली आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या प्रसंगी आपल्या समोर उपस्थित राहून माझ्या मनात आनंदाची आणि अभिमानाची भावना आहे। माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू, प्राध्यापक व सर्व उपस्थित मान्यवर पालकांच्या साक्षीने आज विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्नातकाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आजपासून तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होतो आहे। बराच काळ तुम्ही शिक्षणासाठी कष्ट घेतले, परीक्षांचा सामना केला। शिक्षक, मित्र आणि कुटुंबाच्या सहवासातून तुमच्यात एक विचारशील आणि जबाबदार व्यक्तिमत्वाची घडण झाली आहे। शिक्षण हे फक्त प्रमाणपत्रापुरतं मर्यादित न राहता ते तुमच्या दृष्टिकोनात, वागण्यात, प्रश्न विचारण्याच्या धैर्यात उमटले पाहिजे। आजपर्यंतचा प्रवास तुमच्या ज्ञानसंचयाचा होता, पण आजपासून बाहेरच्या जगात तुमची खरी परीक्षा सुरू होते। पदवी हाताळल्यानंतर समाजात तुमच्याकडे एका जाणत्या व्यक्तीच्या नजरेने पाहिले जाणार आहे। ही ओळख तुम्ही कायम विश्वासार्ह, सेवाभावी आणि सृजनशील बनवली पाहिजे। तरुणांसाठी काम करणाऱ्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत। तंत्रज्ञानाच्या बाबतीत नवनवीन शिखरे गाठली जातात। अवकाशशास्त्र, जैव तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI इत्यादी क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे जातो। पण संधी सोबतच जबाबदारी वाढली आहे। पर्यावरणीय संकट, ग्रामीण शहरी दरी, बेरोजगारीची भीषण समस्या, गरिबी अशा अनेक आव्हानांना उत्तर आपल्याला पुढे जायचं। तुम्ही घेतलेले शिक्षण या आव्हानावर उपाय शोधण्यासाठी उपयोगात आणले गेले पाहिजे। देशाला बुद्धिमान विद्यार्थ्यांबरोबर संवेदनशील, पारदर्शक आणि उद्योजक मनोवृत्तीची आवश्यकता आहे। जीवनाचे ध्येय केवळ नोकरी मिळवणे इतकं मर्यादित न ठेवता स्वतःसह अनेकांना रोजगार देणारे, समाजाचा कणा बळकट करणारे उद्योजक व्हा। सरकारकडून स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा विविध योजनांद्वारे नव्या पिढीसाठी संधीची दारे उघडली आहेत। त्यातून नवे प्रयोग, नवीन वाटचाली घडवण्याची ताकद तुमच्याकडे आहे। उद्योजकतेला आणि करिअरला मूल्यांची आणि समाजसेवेची जोड द्या। तुमच्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि पर्यावरणाची आस्था असावी। मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आव्हान असं करणार आहे, विद्यापीठाला वेगळं आणि विद्यार्थ्यांना वेगळं, विद्यापीठाला वेगळं, विद्यार्थ्यांना वेगळं, विद्यापीठातून बाहेर पडणार, विद्यापीठातून बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी असं म्हणेन की खूप चांगलं यश तुम्हाला मिळालेलं आहे। पण या यशाचा स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाच्या उपयोगाच्या बरोबरीने समाजाला याचा उपयोग कसा होईल, देशाला कसा उपयोग होईल, आपलं उदाहरण बाकीचे फॉलो कसं करतील की बघा असं जगलं पाहिजे, असा प्रयत्न आज या ठिकाणी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD घेऊन बाहेर पडणाऱ्याने हा प्रयत्न ठेवला पाहिजे। कारण समाजामध्ये संधी खूप आहे। आज संपूर्ण जगामध्ये 182 देश आहेत। त्या 182 देशांपैकी 100 देश हे 80 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या नसणार आहे। आपल्या एखाद्या पुण्यासारख्या शहराची लोकसंख्या सुद्धा 82 लाख असते। म्हणजे प्रचंड मोठी लोकसंख्या असणारा आपला देश, त्यातील युवकांची संख्या जास्त असणारा आपला देश, या देशाला आगामी काळामध्ये खूप मोठं भवितव्य आहे हे ओळखून या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी 2020 ला नवीन शैक्षणिक धोरण आणलं। नवीन शैक्षणिक धोरण काय आहे तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण, व्यवसायावर आधारित शिक्षण
आणि त्यामुळे शिक्षणामध्येच अप्रेंटिसशिपचा आग्रह आपण धरला, शिक्षणामध्येच प्रॅक्टिकल आपण आग्रह धरला आणि शिक्षणामध्ये एका डिग्रीच्या बरोबरीने आणखीन 3-4 फॅकल्टीचं एज्युकेशन एकाच वेळेला मिळालं पाहिजे असा आग्रह आपण धरला. कॉमर्सचा विद्यार्थी आहे त्याला सायन्सचे विद्यार्थी आहे त्याला आर्ट्सचे विषय कळतच नाही. यातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला योगासन कधी शिकायलाच मिळत नाही, म्युझिक कधी शिकायला मिळत नाही, डान्सची कधी प्रॅक्टिसेस करता येत नाही, मेडिटेशन त्याला कधी जमलंच नाही की ज्याच्यामुळे आयुष्यातली एकाग्रता निर्माण होते. मग एकाच विद्यार्थ्याला गोष्टी शिकवता येतील का अशी नवीन शैक्षणिक धोरणाची योजना झाली, ज्यात स्किल डेव्हलपमेंटला म्हणजे कौशल्य विकासाला महत्व आलं आणि त्या कौशल्य विकासाच्या आधारे त्याचा कॉन्फिडन्सही वाढावा की मला इतक्या गोष्टी करता येतात आणि त्याला कधी बेरोजगार राहावं लागू नये अशी संपूर्ण शिक्षणाची रचना झाली की ज्याच्यामध्ये आपलं परंपरागत शिक्षणाची पण जाणीव करून देणं आणि भविष्याच्या AI सारखा वेध घेणं असं दोन्हीचा प्रयत्न झाला. आज एका ठिकाणी मी गप्पा मारत असला असताना एखादा प्रश्न विचारला, पण हे एवढं तुम्ही शिक्षणात आणलंय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, हे सर्वसामान्य विद्यार्थ्याला शेवटपर्यंत पोहोचलंय का? मला असं वाटतं की इथे विद्यापीठाची भूमिका सुरू होते. प्राध्यापकाने विद्यापीठाने हा नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रयत्न एकच वर्ष झालेला आहे, पण हा नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रयत्न हा शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. डिग्री आपण 3-4 वर्षाची केली का तर एवढं सगळं शिकता यावं, पण ती कंपल्सरी नाही काही. 2 वर्ष डिग्री करून तुम्ही आउट होऊ शकता. 2 वर्ष डिग्रीचे जे गुण आहेत ते आपल्या अकाउंट मध्ये सेव्ह होतील आणि पुन्हा एकदा आयुष्यामध्ये आपण तिथून पुढे सुरुवात करायची म्हटली तर ते क्रेडिट्स आपल्या क्रेडिट बँकेमधले आपल्याला पुन्हा गेन करता येतील, पुन्हा कनेक्ट होते. 40 लाखाच्या वर विद्यार्थ्यांची क्रेडिट बँक अकाउंट आता आपण ओपन करण्यात यशस्वी झालेलो आहोत. 2014 साली मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले, त्याला महाराष्ट्राची कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थी संख्या फक्त 14 लाख होती. ती करता 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 आता 43 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. यात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढावं म्हणून गेल्या वर्षी सरकारने मुलींची ट्युशन फी आणि एक्झाम फी माफ केली. यावर्षी त्यामुळे प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, MBA यातली विद्यार्थिनींची संख्या 53,000ने वाढलेली आहे. पुढच्या वर्षी एक प्रयत्न चाललेला आहे की ट्युशन फीच्या बरोबरने अदर फी नावाची एक मोठी यादी असते, मॅगझिन फी, जिमखाना फी, गॅदरिंग फी, ही पण त्या ट्युशन फीच्या पोटात घालता येईल का? आणि विद्यार्थिनीला प्रामुख्याने ट्युशन फी, अदर फी एकत्र आणि परीक्षा फी हे सगळंच माफ करता येईल का, जेणेकरून घरी मुलगा आणि मुलगी शिकताना जो डिबेट होतो एकच जण कोणतरी शिकू शकेल. मुलगा म्हणतो की मी शिकणार, आई वडिलांना असं वाटतं की आपला वंशाचा दिवा तर पुढे त्यांना उपयोगी पडणार की नाही माहित नसतं, आणि मुलगी मात्र पैसे घरात जास्त नसल्याने नाही शिकणार. आता ह्याची आवश्यकता नाही. ट्युशन फी 100% सरकार भरणार, 842 कोर्सेसची भरली गेल्या. अडचणी आहे, काही कॉलेज आधी फी भर नंतर तुझ्या अकाउंटला येईल, अशा सगळ्या कॉलेजना मी वॉर्निंग देतो. गेल्या वर्षी 6 कॉलेजमध्ये मी अचानक गेलो. ज्यांनी असा मुलींना सुरुवातीला फी भरण्याचा आग्रह धरला त्यांना मी दम दिलेला आहे की तुमचं ॲफिलिएशन आम्ही काढून घेऊ, तुम्हाला आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये रिएम्बर्समेंट म्हणजे पुन्हा परत देतोय ना. आणि त्यामुळे कॉलेजेसने सुद्धा या सगळ्या स्कॉलरशिपसाठी, फीच्या रिएम्बर्समेंटसाठी नोडल ऑफिसर अपॉइंट केला पाहिजे. ज्या नोडल ऑफिसरने एकाही मुलीची कंप्लेंट असेल तर ती कंप्लेंट अटेंड केली पाहिजे. मुलींच्या शिक्षणामध्ये आणखीन एक मॉड्यूल आपण डेव्हलप केलं की तिला हॉस्टेल मिळालं नाही तर तिला दरमहा मोठ्या शहरात 6,000 रुपये म्हणजे वर्षाला 60,000 रुपये, त्याच्यापेक्षा छोट्या शहरामध्ये दरमहा 5200 म्हणजे वर्षाला 52,000, त्याच्यापेक्षा छोट्या शहरामध्ये 4800 म्हणजे वर्षाला 48,000, आणि त्याच्यापेक्षा छोटं म्हणजे तालुका केंद्र देगलूर सारखं जिथे दरमहा 2800 म्हणजे वर्षाला 1,000 रुपये आपण निर्वाह भत्ता म्हणून देतो की जेणेकरून हॉस्टेलला ऍडमिशन नाही मिळालं तर ती रूम घेऊन राहील, मेस लावेल, पण
शिक्षणामध्ये कुठेही अभाव होणार नाही. एक मोठं मॉड्यूल नव्याने आम्ही अभ्यास करतोय की ज्यात 5 लाख मुलींना महाराष्ट्रामध्ये अर्न अँड लर्न मध्ये दरमहा किमान 2000 रुपये देता येतील का. माझा एक मित्र असं म्हणाला की तुम्ही ट्युशन फी माफ करणार, आता अदर फी पण देण्याचा प्रयत्न करताय, परीक्षा फी पण माफ करणार, हॉस्टेल पण देणार, निर्वाह भत्ता पण देणार, मग हे 2000 रुपये का. तो 2000 रुपये प्रामुख्याने मुलींना पॉकेट मनी आहे. तिला या वयामध्ये खूप गोष्टी कराव्याशा वाटत असतात. त्या गोष्टी करण्यासाठी बाकीच्या मुलींप्रमाणे तिच्या पर्समध्ये पैसे नसतात. कष्ट करेल, 60 रुपये एका तासाला मिळतील. दिवसाला 2 तास जरी तिने काम केलं तर 25 दिवस काम केलं तर 2500 रुपये मिळतील. एका अर्थाने काम केल्याचं समाधान मिळेल आणि सगळ्या फिया सरकारने भरल्यानंतरही एक 2000, 2200-2500 रुपये स्वतःच्या पर्समध्ये स्वतःला खर्च करण्यासाठी उपलब्ध होतील. ह्या मॉड्यूलवर सरकार काम करत आहे. दरमहा 5 लाख मुलींना 2000 किमान द्यायला 100 कोटी म्हणजे 10 महिन्याला 1000 कोटी लागणार आहेत. एकूण राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता थोडा वेळ लागेल. तोपर्यंत कॉलेजेसने आणि प्रामुख्याने विद्यापीठ कॅम्पसने, काल कुलगुरूंना मी सांगितलेलं आहे, आपापल्या स्वनिधीमधून हे पैसे थोडे थोडे खर्च करायला सुरुवात करावी. जे कॉलेज, जे विद्यापीठ सिन्सिअरली हे करेल त्यांना आम्ही CSRच्या माध्यमातून पैसे मिळवून देणार. तुमच्या स्वनिधीवर भार पडणार नाही. पण एका कॉलेजने किमान 100 मुलींना, मुला नाही पण प्रामुख्याने मुलींना दरमहा 2000 रुपये मिळण्यासाठी कमवा आणि शिकवा योजना सुरू केली पाहिजे, प्रभावीपणे राबवली पाहिजे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये मी काल चौकशी केली तर 3800 विद्यार्थी शिकतात. ज्या जवळजवळ 1800 मुली आहेत त्यातले 300 जरी तरी अशा निघतील की ज्यांना दरमहा असा 2000, 2200-2500 पॉकेट मनी मिळाला तर त्यांचं शिकणं सुकर होईल. विद्यापीठाने या 300 मुलींना हे दरमहा देण्यासाठी स्वनिधी कमी पडत असेल तर सरकारी योजना तयार होईपर्यंत CSRच्या माध्यमातून आम्ही मिळवून देऊ. आता विद्यापीठ मला बोलवलं त्याला फुकटात नाही बोलवलंय, तर विद्यापीठाचे खूप विषय आहेत आणि ते विषय मांडण्यासाठी काल संध्याकाळपासून कुलगुरू काय, कुलगुरू काय, रजिस्ट्रार काय, माझ्या गरजात मर्यादित असल्यामुळे ते काय फार मला प्लीज करू शकले नाहीत. पांढरा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट शिवाय वापरत. पॅन्ट तर माझी अशा मटेरियलची असते की ती मला 5-5, 6-6 वर्ष लागणार. गमतीला सोडू, पण कालपासून ते अनेक मागण्या मांडतात. त्यातली संपूर्ण महाराष्ट्राची महत्वाची मागणी आहे की प्राध्यापकांची भरती. विद्यापीठ कॅम्पसमध्ये 700 जणांची भरती 2 वर्षापूर्वी सँक्शन झाली. राज्यपालांचा एक आग्रह होता, तो थोडा बरोबरही होता, की विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक भरती केली की भ्रष्टाचार होतो. पण त्यामुळे MPSCला सांगा, MPSC कडे अनेक परीक्षा, अनेक नोकऱ्यांच्या परीक्षा असतात. म्हणून आम्ही त्याला कन्व्हिन्स करत होतो की याला वेळ लागेल. मग तरी एक फॉर्म्युला मांडला 80-20 नावाचा. तोही थोडा प्रॅक्टिकल नव्हता. करता करता आता ते उपराष्ट्रपती होऊन गेलेले आहेत. नवीन राज्यपालांशी पुन्हा आम्ही डिबेट करणार आहोत. सँक्शन सगळ्या जाहिराती निघाल्या, अर्ज आले, स्क्रुटिनी झाली, फक्त इंटरव्ह्यू जॉईन हे येत्या काही दिवसात होईल असं मला वाटतं. या व्यतिरिक्त सिनियर कॉलेजमध्ये नव्याने 5500 प्राध्यापक आणि 2900 नॉन टीचिंगला परवानगी मिळाली. फायनान्सने परवानगी दिली, नियोजनने परवानगी दिली. नजीकच्या काळामध्ये याचा GR निघेल आणि तो GR निघाल्या येत्या मार्च पूर्वी प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांच्या विद्यार्थी संख्येप्रमाणे 5500 इतकी प्राध्यापकांची अलॉटमेंट होईल. आणि त्यामुळे मेन प्रश्न जो आहे प्राध्यापकाचा तो संपेल. विद्यापीठात सारखं काहीतरी डिपार्टमेंट सुरू करायचे असतात, काही ना काही करायचं असतं. त्यासाठी सुद्धा सरकार म्हणून आम्ही बांधील आहोत आणि विद्यापीठाला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी करू. पण काही करून NIRF मधलं आपलं रँकिंग वाढवावं लागेल. यावर्षी NIRF मधलं आपलं रँकिंग 2च विद्यापीठ, प्रामुख्याने गव्हर्नमेंट विद्यापीठ 100च्या आत. बाकी 9 मध्ये IIT आहे, काही प्रायव्हेट विद्यापीठ. तर त्या 2 विद्यापीठांचं रँकिंग ढासळलं. मेन कारण प्राध्यापकांची भरती झाली नाही असेल. पण तुम्ही 100 मध्येही नाही आहात
आणि त्यामुळे तुम्हाला येत्या काही काळामध्ये तुमच्याकडचं संशोधन, तुमच्याकडचे पेपर्स पब्लिश होणं, तुमच्याकडच्या प्राध्यापकांनी नीट विद्यार्थ्यांना वेळ देणं, प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप मिळणं, प्रॅक्टिकल नॉलेज मिळणं, विद्यार्थ्यांना डिग्रीनंतर जॉब मिळण्याची तुमची जबाबदारी आहे, त्याला आपण प्लेसमेंट म्हणतो. हे करून करण्याचे 20 मुद्दे असतात ज्यावर रँकिंग करतात. हे करून तुमचं रँकिंग हे लवकरात लवकर पहिल्या 100 मध्ये येण्याचा प्रयत्न केला. एक मुद्दा आणखीन मांडून माझं मी बोलणं संपवेन, तो म्हणजे आपली विद्यापीठ ही करता करता इतकी समृद्ध झाली पाहिजेत की ते विदेशी विद्यार्थी शिकायला आले पाहिजे. आता एक एजन्सी आपण अपॉइंट केली यावर्षी, त्यातून 4000 म्हणजे 3800 4000 विद्यार्थी 65 देशातले आपल्याला मिळाले. पण त्यांनी प्रेफरन्स मुंबई पुण्याचा जास्त दिला. मग त्यांनी नांदेडचा एक रेफरन्स दिला पाहिजे. तुम्ही वेबसाईटवर चमकले पाहिजे की ते नवीन नवीन कोर्सेस आहेत, तिथे चांगले प्राध्यापक आहेत, चांगलं शिक्षण मिळतं, 20-20 हजार जण इथे ग्रॅज्युएट होतात, 80-80 जणांना इथे गोल्ड मेडल मिळतात. त्याचं प्रोजेक्शन केलं पाहिजे. या प्रोजेक्शन मधून नांदेड सारखं जिथे एअरपोर्ट आहे, जिथे रेल्वेची सुविधा आहे, जिथे रस्ते खूप चांगले झाले आहेत, इथे जर विद्यापीठ आपण मजबूत केलं तर विदेशी विद्यार्थ्यांचा सुद्धा ओढा हा नांदेडमध्ये. काल मी चौकशी केली तर 3 देशांमधले विद्यार्थी आजही इथे शिकतात. हे 3चं 30 कसं करता येईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे. सगळ्यात शेवटी ज्यांना आज डिग्री मिळाली अशा 19,400 जणांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं सुरू. धन्यवाद दादा. यानंतर माननीय कुलगुरू महोदय हे सन्माननीय प्रमुख पाहुणे, अवंतिका विद्यापीठ उज्जैनचे माननीय कुलपती तथा IIT कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉक्टर संजय गोविंद धांडे यांना 28व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित करण्याची विनंती करतील. सन्माननीय प्रमुख पाहुणे पद्मश्री अवॉर्ड विजेते डॉक्टर संजय गोविंद धांडे, मी आपणास विनंती करतो की